जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी विरचित श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 9वा तनुचतुष्टय नाम. या समासात समर्थांनी मानवी शरीराचे सूक्ष्म विश्लेषण करून मी कोण हे शोधण्याची प्रक्रिया मांडली आहे. श्री समर्थ आपल्याला विवेक प्रक्रियेच्या खोलीवर नेतात. हा समास केवळ देहाची यादी नाही तर नेती नेती या वेदांत प्रक्रियेचा प्रत्यक्ष सराव आहे. समर्थ म्हणतात की देह म्हणजे केवळ हाडामांसाचा गोळा नव्हे. समर्थांनी देहाचे 4 स्तर सांगितले आहेत. याचा गहन अर्थ असा आहे की माणसाला वाटणारे दुःख किंवा बंधन हे केवळ शारीरिक नसते. जेव्हा तुम्हाला शारीरिक वेदना होतात तेव्हा तुम्ही स्थूल देहात असता. जेव्हा तुम्ही चिंतेत किंवा स्वप्नात असता तेव्हा तुम्ही सूक्ष्म देहात असता. जेव्हा तुम्हाला काहीच सुचत नाही तेव्हा तुम्ही कारण देहात असता. समर्थ म्हणतात की जोपर्यंत तुम्ही या 4 देहाच्या गुणाशी स्वतःला बांधून घेता तोपर्यंत तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. 82 तत्वाचे ओझे उतरवणे. समर्थांनी 82 तत्वाचा उल्लेख पिंडाची 36, ब्रह्मांडाची 36 आणि 10 इतर प्रकृती पुरुष याचा गहन अर्थ असा. मी हा 82 तत्वाच्या जाळ्यात अडकलेला एक कैदी आहे. आपण ज्याला प्रेम म्हणतो तो आकाशाचा मोहगुण असू शकतो. आपण ज्याला कर्तृत्व म्हणतो ती वायूची चलनवलन शक्ती असू शकते. समर्थांना हे सुचवायचे आहे की ज्याला आपण स्वभाव म्हणतो तो प्रत्यक्षात जड तत्वाचा खेळ आहे. तुमचा आत्मा या खेळापासून अलिप्त आहे. माईक शब्दाचा खोल अर्थ. समर्थ म्हणतात की जाणून माईक ओळखावी. माईक म्हणजे मायेचे जे भासते पण कायम टिकत नाही. जर एखादी गोष्ट बदलत असेल तर ती सत्य असू शकत नाही. देह बदलतो, विचार बदलतात, भावना बदलतात. मग जे बदलत नाही ते तुम्ही आहात. ही तत्वे ओळखून ती माझी नाहीत हे जाणणे म्हणजेच माईक ओळखणे. साक्षी आणि ज्ञानाचे निरसन हा समासातील सर्वात उच्च बिंदू आहे. सामान्यतः आपल्याला वाटते की अज्ञान घालून ज्ञान मिळवणे म्हणजे शेवट. पण समर्थ म्हणतात की अज्ञान हा अंधार आहे तर ज्ञान हा प्रकाश आहे. पण जिथे पोहोचायचे तेथे प्रकाश आणि अंधकार या दोन्ही वृत्ताला थारा नाही. मी ज्ञानी आहे हा अहंकार देखील शेवटी एक सूक्ष्म देहाचाच भाग आहे. म्हणून देहाच्या विस्मरणासोबत ज्ञानाचा अभिमान विरून जाणे हा खरा मोक्ष आहे. मूर्धनी आणि तुरीय अवस्था. महाकारण देहाचे स्थान मूर्धनी सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा साधकाची वृत्ती बाह्य जगाकडून अंतर्मुख होऊन सर्वोच्च शिखराकडे जाते तेव्हा त्याला आनंदावा भास होतो. तेथे त्याला कळते की हे विश्व दुसरे तिसरे काही नसून चैतन्याचाच विलास आहे. समर्थ शेवटी सांगतात की हा समास साधकाला सूक्ष्मदृष्टी देतो. जसा एखादा दागिना मोडून पाहिला की त्यात फक्त सोनेच दिसते तसा हा देहाचा पसारा मोडून पाहिला की शेवटी फक्त आत्माच ओळखतो. मी देह हा भाव सोडून मी देहाचा चालक आहे या निग्रहप्रांत येणे हाच या समासाचा परमगहन अर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.